हॅलो एव्हरीवन. इंट्रोड्युसिंग बँड ऑफ फॅक्टर या सिरीजमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये इलेक्ट्रोलाइट्समध्ये कशाप्रकारे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज चेंज होतात आणि इलेक्ट्रोलाइट्स जे असतात जे डिसोसिएट किंवा असोसिएट करतात ते कशा पद्धतीनं ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस दाखवू शकतात हे आपण पाहिलं होतं. आणि या दोन प्रॉब्लेम्सना ओव्हरकम करण्यासाठी वॅन हॉफ या सायंटिस्टनी काय केलेलं आहे, एक करेक्शन फॅक्टर इंट्रोड्यूस केला ज्याला वॅन हॉफ फॅक्टर आय असं म्हटलं जातं. आज आपण वॅन हॉफ फॅक्टर आय कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याचा अर्थ नेमका काय आहे हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. वॅन हॉफ फॅक्टर आय डेफिनिशन इथे लिहिलेली आहे. ही डेफिनिशन महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुकमध्ये ॲज इट इज दिलेली आहे. ही आपण लर्न करू शकतो आणि दिस कॅन बी आस्क्ड फॉर 1 मार्क इन टू द बोर्ड एक्झामिनेशन. ओके, द डेफिनेशन इज लाईक दिस. इट इज द रेशो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी produced by a given concentration of electrolyte solution to the property produced for the same concentration of non-electrolyte solution. ठीक आहे, मी परत एकदा रीड करते. इट इज द रेशो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी प्रोड्यूस्ड बाय अ गिवन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन टू द प्रॉपर्टी प्रोड्यूस्ड फॉर द सेम कॉन्सन्ट्रेशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. हा एक रेशो आहे. आय is a ratio of two things, colligative property of electrolyte solution to the colligative property of non-electrolyte solution. हे डिस्कस करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. कन्सिडर करा, एक बीकर घेतलेला आहे आणि त्या बीकरमध्ये आपण 1 मोल NaCl ॲड केलं. 1 मोल NaCl ॲड केल्यानंतर आपण काय अज्युम करत आहोत की सोल्युशनमध्ये किती पार्टिकल्स आहेत, 1 मोल पार्टिकल्स आहेत. ओके, आणि हे अज्युम करून जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते त्याला आपण म्हणणार आहोत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, जी थिओरॉटिकल व्हॅल्यू असणार आहे जी आपण फॉर्म्युलावरून कॅल्क्युलेट करणार. सो आपण त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूला काय म्हणणार आहोत, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. हिअर वी आर कन्सिडरिंग दॅट NaCl इज नॉट गेटिंग डिसोसिएटेड. NaCl डिसोसिएट होत नाही आहे आणि जितके पार्टिकल्स आपण टाकलेले आहेत सोल्युशनमध्ये तितकेच आहेत. हे कन्सिडर करून जी प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो त्याला म्हटलं जातं थिओरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, सो मी तर खाली थिओरॉटिकल असं लिहिलेलं आहे. क्लिअर. सो इथे एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण कन्सिडर केली, ऑस्मॉटिक प्रेशर. कन्सिडर करा या 1 मोल सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर जी थिओरॉटिकली आपण कॅल्क्युलेट करतोय बाय अज्युमिंग 1 मोल ऑफ पार्टिकल्स दॅट इज 2 ॲटमॉस्फिअर. ओके, आणि आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी चेंज होणार, कशामुळे चेंज होणार, कारण NaCl तर वॉटरमध्ये गेल्यानंतर काय होणार, 2 पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होणार. एक मॉलिक्यूल जर 2 पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होत असेल तर एक मोल पार्टिकल्स किती मोल पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होणार, 2 मोल पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होणार. म्हणजे ॲक्च्युली आता वॉटरमध्ये किती मोल पार्टिकल्स आहेत, 2 मोल पार्टिकल्स. आणि या 2 मोल पार्टिकल्समुळे मिळणारी जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे तिला आपण म्हणणार आहोत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन विच इज ऑब्झर्व्ड, विच इज ॲक्च्युअल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, सो इथं आपण जे ऑस्मॉटिक प्रेशर कन्सिडर केलेलं आहे त्याची व्हॅल्यू चेंज होणार आणि आपल्याला पाय ऑब्झर्व जे आहे ते काय मिळणार, बरोबर जी व्हॅल्यू थिओरॉटिकल आहे त्याच्या डबल मिळणार. असं का झालं हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. ड्यू टू द टेंडन्सी ऑफ NaCl टू गेट डिसोसिएट. हे NaCl 2 पार्टिकल्समध्ये डिसोसिएट झालं आणि त्यामुळे मी या 2ला मल्टिप्लाय केलं, त्या पटीमध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वाढणार आणि त्यामुळे इथं आपल्याकडे व्हॅल्यू काय मिळाली, ऑब्झर्व्ड ऑस्मॉटिक प्रेशर इज 4 ॲटमॉस्फिअर. आणि आता जस्ट आपण जसं बघितलं आय इक्वल्स टू काय असतं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट अपॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. मग बाळांनो, ज्या वेळेला एखादा सबस्टन्स ॲज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतो, जेव्हा तो सबस्टन्स डिसोसिएट होतो पाण्यामध्ये, तर दॅट इज द ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, ॲक्च्युअल ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, राईट. आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइटचा अर्थ काय की त्याचं डिसोसिएशन होत नाही असं कन्सिडर करून जी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू. या दोघांचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला आय मिळतो, राईट. सो आपण ह्याऐवजी असंही लिहू शकतो आय इक्वल्स टू पाय ऑब्झर्व्ड अपॉन पाय थिओरॉटिकल. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर NaCl सोल्युशनसाठी आपल्याला काय मिळालेलं आहे बघा, आयची व्हॅल्यू आय इक्वल्स टू 4 ॲटमॉस्फिअर अपॉन 2 ॲटमॉस्फिअर. कारण पाय ऑब्झर्व्ड किती होतं, 4 ॲटमॉस्फिअर. पाय थिओरॉटिकल किती होतं, 2 ॲटमॉस्फिअर. सो 4/2 इज 2. आयची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2 मिळाली.
याचा अर्थ काय आहे, जर आपल्याला ऑब्झर्वड ऑस्मॉटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला थिओरॉटिकल ऑस्मॉटिक प्रेशरला आयनी मल्टिप्लाय करावं लागेल आणि दॅट इज हिअर आय इक्वल्स टू 2 आलेलं आहे. आपण आणखीन एक एक्झाम्पल डिस्कस करूयात. कन्सिडर BaCl2 सोल्युशन. BaCl2 आपण वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर 2 पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होतो. तीन पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होतो. Ba+2 + 2Cl-. याचा अर्थ आपण 1 मोल BaCl2 जर वॉटरमध्ये ॲड केला तर वी विल गेट 3 मोल ऑफ पार्टिकल्स, राईट. इथे थिओरॉटिकल ऑस्मॉटिक प्रेशर जे आहे ते कन्सिडर करा 3 ॲटमॉस्फिअर आहे, विच वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट फ्रॉम फॉर्म्युला बाय कन्सिडरिंग दॅट BaCl2 इज नॉन इलेक्ट्रोलाइट, दॅट इज 3 ॲटमॉस्फिअर. इट इज कमिंग 3 ॲटमॉस्फिअर कन्सिडर. ओके. आणि BaCl2 पाण्यामध्ये टाकल्यानंतर जे आता 3 मोलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, या 3 मोल पार्टिकल्समुळे जी ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळणार ऑस्मॉटिक प्रेशरची दॅट विल बी 3 टाइम्स द थिओरॉटिकल ऑस्मॉटिक प्रेशर, राईट. वाय? बिकॉज इट इज गेटिंग डिसोसिएटेड इंटू 3 पार्टिकल्स. 3 × 3 किती होणार? 9 ॲटमॉस्फिअर. दॅट इज द ॲक्च्युअल एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू in which we are considering that BaCl2 is acting as an electrolyte, राईट. म्हणजे मी काय केलं, 3 ॲटमॉस्फिअर जी थिओरॉटिकल व्हॅल्यू होती त्याला मी 3 मल्टिप्लाय केलं, आपल्याला ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आली, बरोबर आहे. आणि या दोघांचा वापर करून आपण आय कॅल्क्युलेट करू शकतो. सो आय इक्वल्स टू काय आलं, पाय ऑब्झर्व्ड अपॉन पाय थिओरॉटिकल. सो 9/3 इक्वल्स टू 3, राईट. म्हणजेच काय, जर मी आयच्या ठिकाणी 3 लिहिलं तर 3 जा काय होणार, 9 होणार. म्हणजे 3 दॅट इज थिओरॉटिकल ऑस्मॉटिक प्रेशरला मी 3 आय ह्या व्हॅल्यूनी मल्टिप्लाय केलं की मला काय मिळणार, ऑब्झर्व मिळणार. इथं एक गोष्ट लक्षात येत असेल की ही जी काही आयची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे दॅट इज कमिंग इक्वल टू द नंबर ऑफ पार्टिकल्स, राईट. म्हणजेच काय, आय आपण इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स जर घेतलं तर त्याला जर आपण थिओरॉटिकल ऑस्मॉटिक प्रेशरनी मल्टिप्लाय केलं किंवा थिओरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ऑब्झर्व्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू मिळू शकते. सो आपण असंही म्हणू शकतो ह्यावरून की कोणतीही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आपल्याला हवी असेल तर आपल्याला त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या थिओरॉटिकल व्हॅल्यूला आयनी मल्टिप्लाय करावं लागेल. अँड इन सम केसेस वी ऑब्झर्व दॅट आय इक्वल्स टू काय असतं, नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन. ओके. सो हिअर फॉर सम सबस्टन्सेस काही एक्झाम्पल्स आणखी लिहिलेली आहेत बघा. फॉर Na2SO4 सोडियम सल्फेट आय इक्वल्स टू किती घेणार आपण, 3 घेऊ शकतो. K3FeCN6 आय इक्वल्स टू 4. हे का झालं असं, कारण Na2SO4 3 पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होऊ शकतो. K3FeCN6 4 पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होऊ शकतो. तसं KCl 2 पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होऊ शकतं, म्हणून आय इक्वल्स टू आपण काय घेऊ शकतो, 2. CuSO4 2 पार्टिकल्समध्ये डिसोसिएट होतं, Cu+2 + SO4 -. सो आय इक्वल्स टू 2 आपण घेऊ शकतो. जसं NaClसाठी आपण आय इक्वल्स टू काय घेतलं, 2 घेतलं. BaCl2साठी आय इक्वल्स टू काय घेतलं, 3 घेतलं. इथं मी काय कन्क्लूड केलेलं आहे बघा. हिअर वी कॅन कन्क्लूड दॅट फॉर सम इलेक्ट्रोलाइट्स आय विल बी इक्वल टू द नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन. पण ही केस नेहमीच अशी असणार नाही. नेहमीच आपण आय इक्वल्स टू नंबर ऑफ पार्टिकल घेऊ शकत नाही. हे फक्त कोणासाठी असणार आहे, तर अशा इलेक्ट्रोलाइट्ससाठी जे स्ट्रॉंग असतात, ठीक आहे. ॲज इलेक्ट्रोलाइट्स आर ऑल्सो डिसोसिएटेड इन टू 2 टाइप्स. इलेक्ट्रोलाइट्स हे 2 टाइप्समध्ये डिसोसिएट होतात. एक म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड सेकंड वन इज वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये 100% डिसोसिएशन होत असतं. म्हणजेच काय, जितके मॉलिक्युल्स आपण ॲड केलेले आहेत तितके सर्वच्या सर्व मॉलिक्युल्स ज्या वेळेला डिसोसिएट होतात कम्प्लिटली पार्टिकल्समध्ये त्यावेळेला त्याला म्हटलं जातं 100% डिसोसिएशन. त्या इलेक्ट्रोलाइट्सना आपण स्ट्रॉंग कॅटेगरीत टाकणार आहोत. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी आपण आयची व्हॅल्यू काय घेऊ शकतो, नंबर ऑफ पार्टिकल्स इक्वल्स टू आय. पण दोज हू आर वीक इलेक्ट्रोलाइट्स ज्यांचं 100% डिसोसिएशन होत नाही, नो 100% डिसोसिएशन टेक्स प्लेस, त्यांच्यासाठी आपल्याला आयची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी आधी आपल्याला त्यांचं डिग्री ऑफ डिसोसिएशन माहीत असावं लागतं. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशनचा अर्थ काय की किती % डिसोसिएशन झालेलं आहे, किती % मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन पार्टिकल्समध्ये झालेलं आहे हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्याचाच अर्थ असतो आपल्याला अल्फा
कॅल्क्युलेट करावं लागेल किंवा अल्फा माहीत असावा लागेल. आणि आयवरून आपण अल्फावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, आयची व्हॅल्यू, वॅन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू वीक इलेक्ट्रोलाइटसाठी कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मग आयच्या व्हॅल्यूवरून आपण ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. बिकॉज वी नो दॅट आय इक्वल्स टू काय असतं, ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, एनी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थिओरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, राईट. सो ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू माहिती असावी, माहीत करून घ्यायची असेल तर आपल्याला थिओरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आयनी मल्टिप्लाय करावं लागेल. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट की सर्वच्या सर्व इलेक्ट्रोलाइटसाठी आपण आय इक्वल्स टू नंबर ऑफ पार्टिकल्स, जसं आपण लास्ट एक्झाम्पल्समध्ये बघितलं तसं आपण घेऊ शकत नाही, कारण सगळे इलेक्ट्रोलाइट्स हे 100% डिसोसिएट होत नाहीत. जिथं आपल्याला न्यूमेरिकल्समध्ये किंवा ज्या ठिकाणी आपल्याला मेन्शन केलेलं असतं की सबस्टन्सेसचा अल्फा 1 आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन 1 आहे, किंवा सबस्टन्सेस 100% डिसोसिएशन दाखवतात, त्याच ठिकाणी आपण आयची व्हॅल्यू काय घेऊ शकतो, इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स घेऊ शकतो. ओके. आणि त्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. आय होप यू आर गेटिंग क्लिअर विथ द कन्सेप्ट. मी पुन्हा एकदा काही गोष्टी मेन्शन करू इच्छिते की जसं आपण बघितलं की आयची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची असेल तर एखाद्या सबस्टन्सची आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, जेव्हा तो सबस्टन्स इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करतो त्यावेळची व्हॅल्यू, आणि ज्या वेळेला तो सबस्टन्स नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणून आपण कन्सिडर करतो त्यावेळची व्हॅल्यू, दोघांचा रेशो घेतल्यानंतर सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आयची व्हॅल्यू आपण आणखीन फॉर्म्युलानी कॅल्क्युलेट करू शकतो, जो आहे नंबर ऑफ पार्टिकल्स आफ्टर डिसोसिएशन upon number of particles before dissociation. Number of particles after dissociation are responsible for observed colligative property, and number of particles before dissociation are responsible for theoretical colligative property. ठीक आहे. सो आपण आयची व्हॅल्यू या फॉर्म्युल्याने सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. ऑब्झर्वड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अपॉन थिओरॉटिकल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्यामध्ये पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण घेतलेली आहे लोअरिंग इन वेपर प्रेशर. जर आपल्याला एखाद्या सोल्युशनचं ऑब्झर्वड लोअरिंग इन वेपर प्रेशर माहिती असेल आणि त्याच सोल्युशनचं जर आपण थिओरॉटिकली लोअरिंग इन वेपर प्रेशर कॅल्क्युलेट केलेलं असेल, by considering that electrolyte which is present into the solution, the substance which is present into the solution is acting as a non-electrolyte, म्हणजेच काय तर जेवढा आपण ॲड केलेला आहे तेवढाच तो राहणार आहे, हे कन्सिडर करून जी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो त्याला थिओरॉटिकल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. तर एखाद्या सोल्युशनची जर आपल्याला ऑब्झर्वड लोअरिंग इन वेपर प्रेशर माहिती असेल आणि थिओरॉटिकल लोअरिंग इन वेपर प्रेशर माहिती असेल तर आपण आय इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. जर एखाद्या सोल्युशनसाठी आपल्याला ऑब्झर्वड एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट दिलं किंवा आणि थिओरॉटिकल एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट दिलं तरी आपण आय कॅल्क्युलेट करू शकतो. बाळांनो लक्ष द्या की आयची व्हॅल्यू डायरेक्टली आपण इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल्स कधी घेणार आहोत, तर ज्या वेळेला आपल्याला तो सबस्टन्स 100% डिसोसिएशन करतो असं सांगितलं असेल त्यावेळेला. अदरवाईज आपण आयची व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युलाजवरून कॅल्क्युलेट करावी लागेल. आपण आणखीन काही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून आयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यामध्ये आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. जर आपल्याला ऑब्झर्व्ड डेल्टा टी एफ एखाद्या सोल्युशनचा माहिती असेल आणि थिओरॉटिकल डेल्टा टी एफ सुद्धा दिलेला असेल तर त्यावरूनही आपण आय कॅल्क्युलेट करू शकतो. आय आपण ऑस्मॉटिक प्रेशरचा वापर करून कॅल्क्युलेट करू शकतो. जर ऑब्झर्व्ड ऑस्मॉटिक प्रेशर, थिओरॉटिकल ऑस्मॉटिक प्रेशर माहिती असेल तरी आपण आय कॅल्क्युलेट करू शकतो. आय आपण नंबर ऑफ मोल्सवरून सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. जर एखाद्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणारे ऑब्झर्व्ड नंबर ऑफ मोल्स आपल्याला दिले आणि जर आपण ॲड केलेले दॅट इज थिओरॉटिकल नंबर ऑफ मोल्स जे अज्युम करतोय आपण की इतके पाण्यामध्ये असतील तर ते दिले गेले तरी आपण आयची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट इज वॅन्ट हॉफ फॅक्टर. आणि हा माहिती असेल तर आपण ऑब्झर्व्ड व्हॅल्यू जर दिल्या नसतील तर त्याही कॅल्क्युलेट करू शकतो. कसं कॅल्क्युलेट करणार, समजा आपल्याला ऑब्झर्व्ड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट कॅल्क्युलेट करायचं आहे एखाद्या सोल्युशनचं, तर त्यासाठी आपल्याला थिओरॉटिकल व्हॅल्यू द्यावी लागेल किंवा आपण ती कॅल्क्युलेट करणार आणि त्याला आयनी मल्टिप्लाय करणार. सो वी विल गेट ऑब्झर्व्ड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. Okay, I hope you are clear with the concept. In the next video, we are going to discuss about the relation between I and degree of dissociation for weak electrolytes, where we cannot take the value of I as equal to the number of particles. I hope you are clear with the concept. Thank you very much.